हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? त्या दिवशी 22 एप्रिलला बितान अधिकारी अमेरिकेवरून आलेला होता काश्मीरला फिरण्यासाठी, आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी. 24ला त्याला परत जायचं होतं आणि 3च वर्षाचा मुलगा होता त्याला. आणि ते आले होते आपल्या 14 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत त्यांचं फिरण्याचा कार्यक्रम होता. म्हणजे त्यांना फिरायचं होतं. अमेरिकेच्या TCS मध्ये कामाला आहे तो माणूस. आणि ते दाखवतात ते व्हिडिओमध्ये. बायको आणि नवरा, अधिकारी फॅमिली, बंगाली फॅमिली आणि त्यांचा छोटा मुलगा. मुलाला बोलता पण येत नव्हतं, पण तो बोलला गोळ्यांचा आवाज ऐकून त्याच्या आईला, मम्मी फायर फायर फायर. त्याच्या आईने मागं वळून पाहिलं तर 3 माणसांना एक बंदूकवाला गोळ्या मारत होता, गोळ्या घालत होता. तिला वाटलं माझा नवऱ्याला नाही घालणार, आणि म्हणून ती अशी पुढे मागे होत होते ते. पण तेवढ्यात एक गोळी आली आणि तिच्या नवऱ्याला डोक्यात लागली आणि तो मेला, जागेवरच मेला तो. फार वाईट आहे बरं, ऐकून असं वाटते. आणि इतकी फॅमिली त्यांची रडती, म्हणजे सर्व घरातले कर्ते पुरुष त्यांनी मारून टाकले आणि फॅमिलीला एकदम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना हे दुःख दिलेले आहे त्यांनी. हा दिवस त्यांच्या आयुष्यातला संपूर्ण काळा दिवस आहे, 22 एप्रिल. आणि त्या दिवशी भयंकर अशा घटना घडल्या आणि किती महिला विधवा झाल्या. आता एक जणांचं सांगतात हे TV वर की असं झालं तसं झालं. त्यांनी मेलेल्या लोकांना पण गोळ्या घातल्या शेवटी, की ते जिवंत राहू नयेत म्हणून. किती निर्दयपणा. आणि एक सांगायचं तुम्हाला, 16 एप्रिलला लग्न झालं आणि 22 एप्रिलला नवऱ्यासहित ती म्हणजे फिरण्यासाठी तिथे गेली होती पहलगामला. तर तिच्या नवऱ्याला पण त्यांनी, नेव्हीमध्ये होता तो, आणि तो आला होता सुट्टीवर, लग्न झालं होतं आणि फिरायला गेले होते. 8 पण दिवस नाही झाले तर त्या नवऱ्याचा मृत्यू झाला. मी तो व्हिडिओ बघितला, मला फार वाईट वाटलं. त्यांनी एक शेवटचा त्यांचा एक व्हिडिओ काढलेला आहे तिथे, आणि असं वाटत नाही की हा माणूस मेला असेल म्हणून व्हिडिओ पाहताना. म्हणजे फारच एकदम आपला साथ दुश्मन पण असेल ना तरी तो असं सोचणार नाही कोणाबद्दल, एवढं मात्र खरं आहे. तो फक्त म्हणाला ह्याचं काही नुकसान होऊ दे, ह्याला हे होऊ दे, ह्याला ते होऊ दे, पण असं नाही म्हणायचं की त्याला गोळ्या घातल्या जाव्या. हे तो कोणता दुश्मन सोचणार नाही. तो रागापुरतं एखादा गोष्ट बोलेल वाईट, पण राग गेल्यानंतर तो म्हणाल जाणे दो, असं म्हण, ओ उसके कर्म से जिएगा उसके कर्म से मरेगा, असं म्हणतो माणूस. जो तो आपल्या कर्माने जगेल, जो तो आपल्या कर्माने मरेल. ज्याचे कर्म चांगले त्याला चांगलं होईल, ज्याचे कर्म वाईट त्याचं वाईटच होणार, एवढं मात्र तर ठरलेलं आहे, हो की नाही? तेव्हा आपण कोणाला शिव्याशाप दिल्याने काय होत नसतं, आणि माणसाच्या शिव्याशाप कधी लागत नसतात हो, कारण का ते रागात बोलतात आणि नंतर विसरून जातात. परंतु हे दुश्मन पण असलं ना ते सोचणार नाही, ह्याच्या पलीकडे झालेल्या गोष्टी. फार वाईट वाटतं. रोज एक काय ऐकायला भेटते, पाहायला भेटते, आणि फारच दुर्दैवी आणि फारच अशी मनाला चटका लावणारी घटना आहे. कोणाच्या पण घरातला कर्ता पुरुष केल्यावर घरातलं वातावरण कसं होतं. बायको लेकरं ह्यांना कोणी म्हणजे त्यांचं कोणी राहत नाही ना असं. त्यामुळे घरातले कर्ते पुरुष कधी जाऊ नये असं म्हणतात ना. ते घर मोडलं जातं, सर्व घर तुटलं जातं, बिखरलं जातं, एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद.